डोंबिवलीतल्या केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये शिवसेनाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मारहाण केली आणि या प्रकरणी आता ज्या गर्भवती महिलेमुळे हे सगळं प्रकरण घडलं त्या महिलेचं नेमकं म्हणणं काय आहे हेही आपण पाहणार आहोत। यावर न्यूज 18 मराठीनं त्या गर्भवती महिलेची प्रतिक्रिया घेतली। त्या महिलेचं काय म्हणणं आहे आपण पाहूया। त्या बाळंतीण महिलेनं नेमकं काय घडलं ते सांगितलेलं आहे। न्यूज 18 मराठीनं आता त्या महिलेची प्रतिक्रिया घेतलेली आहे। माझं बाळ आता एनआयसीयू मध्ये काचेमध्ये ठेवलेलं आहे। त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून तिथे ठेवलं। रक्त पुरवठा कमी झालाय आणि ते पण 2 जिथे नाळ होते तिकडे 3 नाळ माझ्या बाळाच्या गळ्यात अडकले। कसं आहे मी त्यावेळेस तिकडे अवेलेबल नव्हती। तिथे काय झालं मला माहित नाही। मी बेडवरती पडून होते। आतमध्ये त्यांचं काय भाषण झालं मला माहित। आम्ही त्यांना कधी कॉल केला, जेव्हा आम्ही 5 वाजल्यापासून 9 ते 10 वाजेपर्यंत तिथे होतो। आमच्या ते उपचार झाले नाही म्हणून आम्हाला दादांना बोलवायची वेळ आली आणि एका गरीबाच्या मदतीला ते धावून आले। असं नाहीये का त्यांनी असंच आलेत, ते गरीबाच्या मदतीला धावून आलेत ते। आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुमच्या सिनियरच्या मॅडम आहेत त्यांना बोलवून घ्या। मी एवढा वेळ सर तिकडे पडून होती, 5 ते 7 तास, 5 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत। तेव्हा त्यांनी त्यांच्या मॅडमला कोणालाही बोलवलं नाही, सिनियरला। जेव्हा हे सगळं प्रकरण झालं त्याच्यानंतर त्यांच्या सिनियर आल्या, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं इकडे इकडे जा आणि तेव्हा आम्ही तिकडनं निघालो। जर हीच गोष्ट त्यांनी 1 तास 5 वाजल्यापासून 6च्या आत केली असती तर आतापर्यंत ही वेळ आलीच नसती, त्यांच्यावरती नसती आली आणि माझ्या बाळावरही आली नसती। आज दादांमुळे मी आणि माझं बाळ जिवंत आहे आणि त्या मॅडमने आम्हाला सहकार्य केलं असं नाही। त्या सिनियर होते त्यांनी सहकार्य केलं, ते नंतर केलं जेव्हा हे सगळा प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर केलं। जर आम्हाला लवकरात लवकर त्यांनी सजेशन हा हॉस्पिटलच दिला असता तर आम्ही याच्या आधीच आलो असतो। सायन हॉस्पिटल त्यांनी एकच ठरवलेलं, सायन हॉस्पिटललाच जात, इथे थांबूच नका सायन। आणि माझ्या मिस्टरांना आम्ही जेव्हा निघालो तेव्हा त्या लेडीज डॉक्टरने लात मारली आणि थांबवलं माझ्या मिस्टरांना आणि थांबवलं का अडवून ठेवलं का आता कसं चाललंय करून, अशा ह्या भाषेत तिने बोलली। सगळे सीसीटीव्ही तिने जे नव्हतं का म्हणजे वाईट त्यांच्याकडनं जे आहे ते तुम्ही मारामारीचं सीसीटीव्ही डॉक्टरांना मारहाण का केली असेल ते मला त्याच्यातलं काहीच माहिती नाही। योग्य नाहीये पण त्यांची चुकी पण आहे ना सर। तुम्ही एकाच बाजूने बघता। आज एवढे कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये जाऊन आले, डॉक्टरांना भेटून आले, डॉक्टरांच्या आणि सिस्टर लोकांचं तुम्ही लोकांनी स्टेटमेंट घेतलं। आज मी आणि माझं बाळ पेशंट जो ज्याच्यासाठी त्यांनी मारहाण केली इथपर्यंत कुठली मीडिया नाही आली, नाही कुठला कार्यकर्ता आला, नाही कुठला माणूस आला। आज तुम्ही त्यांच्या साईडने विचार करताय, गरीबाच्या साईडने विचार नाही करत। आज कितीतरी पेशंट तिकडे आहे। ज्यावेळेस मी तिकडे होती ना सर त्यावेळेस तिकडे अजून एक पेशंट होता जो इमर्जन्सी मध्ये होता, तर त्या लोकांना त्यांनी बाहेर बसून ठेवले। असे कितीतरी केसेस दादांकडे जातात, त्याच्यामुळे ते संतापले असतील आणि त्यांनी तो डिसिजन घेतला असेल। नाळ अडकली, डोक्यापर्यंत रक्त पुरवठा होत नाहीये बाळाचा, तर तुम्हाला सिरियस आहे, ही केस खूप सिरियस आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला इमर्जन्सी मध्ये ऑपरेशन करणं गरजेचं आहे। आणि त्याच्यातून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला सायनला जावं लागेल इमर्जन्सीसाठी। जर त्याच वेळी त्यांनी आम्हाला हा हॉस्पिटल किंवा उल्हासनगर आहे इतर हॉस्पिटल जवळपासचे सजेस्ट केले असते सरकारी, तर आम्ही तिकडे गेलो असतो। आमची कंडिशन नाहीये, माझ्या घरच्यांची कंडिशन नाहीये म्हणून आम्ही सरकारीमध्ये गेलो। जर आमची कंडिशन असते तर आम्ही प्रायव्हेटमध्ये कधीच केलं असतं ना, एवढ्या वेळ वाट नसती बघितली। सर त्या दिवशी खूप पाऊस होता, मुसळधार पाऊस होता। मुंबईमध्ये अक्षरशः पाणी भरलं होतं आणि ट्रॅव्हलिंग ॲम्ब्युलन्समध्ये जरी आपण केलं असतं ते 3 ते 4 तास आरामात गेले असते। तर मी तिकडे जाऊन माझ्या बाळाचा आणि माझा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? काय झालं, मी तिथे 5 वाजल्यापासून मी 5 वाजल्यापासून तिकडे थांबली होती। 5 वाजल्यानंतर माझी आई 6 वाजता हॉस्पिटलमध्ये आली। माझी आई आली, माझ्या आईने पण त्यांना रिक्वेस्ट केली का माझ्या मुलीचे इथे ट्रीटमेंट करा, इथे ट्रीटमेंट जर म्हणजे बाळाला जर एनआयसीयू लागलं तर आम्ही दुसरीकडे अरेंज करतोय। तर घरच्यांनी इकडे तिकडे फोन फिरवले इमर्जन्सीसाठी, एनआयसीयू साठी। तर ते बोलले का आम्हाला इथे ऑपरेशन करा, आम्ही आमच्या बाळाचं जे काही इमर्जन्सी असेल ते इथल्या जवळपास एनआयसीयू हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। तरी पण ती लोक म्हणजे ऑपरेशन करायला तयारच नव्हते। त्यांनी असे हलगर्जीपणा दाखवला आणि हात बसून राहिले नुसते। आणि आमच्याकडनं नंतर 1 तासाने लिहून घेतलं का तुमच्या बाळाच्या जीवाचं काय कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी आमची नाही। पण माझ्यावर त्यांनी ट्रीटमेंट स्टार्टच केली नव्हती, तरी सुद्धा त्यांनी आमच्याकडनं असं लिहून घेतलं, माझ्याकडून आणि माझ्या मिस्टरांकडनं। पण तरी पण आम्ही ते लिहून दिले, साईन दिली त्यांना, असं नाहीये।
त्याच्यानंतर आम्ही तिथे 5 वाजल्यापासून तर रात्री 9:30 पर्यंत तळमळत होती मी तिकडे. आज माझ्या बाळाच्या गळ्यामध्ये 3 नाळ अडकल्या होत्या आणि माझं बाळ NICU मध्ये. आज मी 3 दिवस झाले इथे पडून आहे, माझं बाळ माझ्याजवळ नाही. हे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे. आज माझ्या बाळाला श्वास घ्यायला होत नव्हता, आज त्याचा जीव गेला असता. त्याच्यानंतर माझ्या आईने लास्ट ऑप्शन म्हणून माझ्या मम्मीने दादांना फोन केला, माननीय रमेश म्हात्रे यांना कॉल केला, तेव्हा ते तातडीने तिकडे धावत आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 5 आरोपी करण्यात आलेले आहेत. नेमकं त्या दिवशी काय घडलं, काय प्रकार झाला, या बाबतीमध्ये ज्या महिलेला जी गर्भवती होती, जिच्या बाळाच्या म्हणजे तिचं बाळ गर्भामध्ये असताना नाळ गळ्याभोवती होत्या, ती तिथं आली होती. नेमकं तिथे काय घडलं, कसं घडलं, CCTVमध्ये दिसतंय ती मारहाण, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय घडलं होतं का, हे सगळं जाणून घेण्याकरता ती जी महिला होती प्रियंका उदमले, त्यांचं नाव आहे, आणि त्यांचे पती आपलं नाव कमलेश उदमले सोबत आहेत. तुम्ही त्या दिवशी घटनास्थळी होता? हो, पूर्ण दिवस होतो. मला सुरुवातीहून सांगा नेमकं काय घडलं तिथे. तुम्ही घरातून कसं निघालात, त्याच हॉस्पिटलला का गेलात? काय झालं की पहिल्या बाळात पण नसल्यामुळे तिने तिच्या आईकडे 7व्या महिन्यातच गेली आणि आपल्याकडे प्रथाच आहे की पहिल्या बाळात पण हे मम्मीकडेच होतं, म्हणून त्यांची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी KDMCमध्ये नाव नोंदवलं. त्यांना मी सजेशन दिलं होतं प्रायव्हेट पण आपल्याकडे ऑप्शन असू शकतो, पण ते बोलले KDMCमध्ये मॅक्झिमम चान्सेस आहे नॉर्मल डिलिव्हरीचे, आणि त्यांची ओळख पण होती, ते तिकडचेच रहिवासी असल्यामुळे त्यांनी तिकडे नाव नोंदवून ठेवलं होतं. म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी करायचं हे मेन रिझन होतं माझं पण कन्सर्न, की जर नॉर्मल डिलिव्हरी, कारण की आता असं एक ट्रेंड किंवा बिझनेस ट्रेंड झाला आहे की प्रायव्हेटमध्ये आपण नेलं की मॅक्झिमम 90-95% आपण सीझरच बघतोय. ठीक आहे, तर म्हणून आम्ही पण बोललो की ठीक आहे, महानगरपालिकामध्ये जर नॉर्मल डिलिव्हरी करतच असेल तर माझा काही हरकत नाही आहे, आपण नॉर्मल डिलिव्हरी करू. तर त्या दिवशी घडलं असं की सकाळी तिच्या पोटात दुखायला लागलं सुमारे 10:30-11च्या दरम्यान. त्यानंतर मग मी काय बोललो, तू इमिजिएटली ॲडमिट हो. किती महिन्याच्या बाळांनी होत्या त्या? तिचे 9 महिने कंप्लीट झालेले होते. ठीक आहे, आणि तिच्या पोटात दुखायला लागलं असल्यामुळे मी बोललो तू जाऊन ॲडमिट हो. पण तिची मम्मी बोलली की आपण एकदा सोनोग्राफी बघू की म्हणजे तिचं खालून सगळं व्यवस्थित आहे का, म्हणजे आपण बोलतो ना की जी वॉटर बॅग आहे ती ओपन झाली की नाही, एकदा क्रॉस चेक करू. त्यामुळे बोललो ठीक आहे, आपण सोनोग्राफी करून टाकू. सोनोग्राफी केल्यानंतर आम्हाला कळलं की बाळाच्या गळ्यामध्ये 2 कॉर्ड म्हणजे 2 नाळ फसलेले आहेत. तर इमिजिएटली मला कळल्यानंतर मी तिला बोललो तू तिकडून निघ, मी घरातून निघतो आणि आपण शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरचा सल्ला घेऊ. आम्ही तिकडे पोचलो तर तिकडे सिस्टर होते अगोदर. ठीक आहे, मग आमचं सिस्टरसोबत डिस्कशन झाल्यानंतर सिस्टरनी जेन्ट्स डॉक्टरला बोलवलं आहे का, तर त्यांनी सांगितलं की खूप क्रिटिकल आहे, कारण की 2 नॉड फसल्यामुळे बाळाचा श्वास थांबू पण शकतो आणि रक्तपुरवठा पण थांबू शकतो, त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. तर आम्ही बोललो ठीक आहे, तुम्ही मग जे तुमचे प्रोसिजर आहे ते तुम्ही स्टार्ट करा. किती वाजता तुम्ही गेला होता? ही जर आम्ही 4-4:30च्या दरम्यान गेलो होतो तिकडे. तर ते डॉक्टर सिस्टरने चेक केलं, नंतर डॉक्टर आले, डॉक्टरने पेपर वगैरे बनवला. मग त्यांनी काहीतरी त्यावेळी डॉक्टर कोण होते? ते एक जेंट्स डॉक्टर होते, यंगच होते, त्यांचं नाव मला माहिती नाही आहे, चष्मीश होते. तर त्यांनी मग सृष्टी मॅडमला काहीतरी व्हॉट्सअपला फोटो पाठवले. मग सृष्टी मॅडम आपल्यासोबत अजित पांढरे जोडले गेलेले आहेत. अजित, आपण पाहतोय आता या घटनेमध्ये वेगळं वळण पाहायला मिळत आहे. या गर्भवतीचं सुद्धा म्हणणं आपल्या समोर आलंय, अधिक माहिती द्याल? जी गर्भवती महिला आहे त्यांचं नाव प्रियंका उदमले आणि त्यांचे पती, त्यांची प्रतिक्रिया आपण दाखवली तर त्यांचं नाव कमलेश उदमले. ही जी यांचं म्हणणं होतं की यांची परिस्थिती नव्हती म्हणून ते शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये गेले होते. 4 वाजता गेले होते, 10 वाजेपर्यंत त्यांना तिकडं कोणतंही अटेंड केलं गेलं नाही. म्हणजे हा सगळा प्रकार जो या दरम्यानच घडला आणि वारंवार डॉक्टर हे सांगत होते की तुम्ही सायनला जावा. त्यांचं म्हणणं आहे की जर त्या दिवशी पाऊस भरपूर होता, त्यानंतर बाळाच्या गळ्यामध्ये 2 नाळ होत्या, बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता, रक्तपुरवठा त्याचा बंद होऊ शकत होता, हे डॉक्टरच सांगतायत. मग त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इथे ऑपरेट करा आणि आम्ही लगेच खाजगी हॉस्पिटलमध्ये, जिथे त्यांनी एक NSI म्हणजे काचेमध्ये, अशा बाळांना काचेमध्ये ठेवलं जातं जे क्रिटिकल असतात त्याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे, ते आम्ही सगळं बघू, तुम्ही इथे ऑपरेट करा. पण ते ऑपरेट करायला तयार नव्हते आणि महिलेला असह्य वेदना होत होत्या, ते त्या महिलेने सांगितलं आपल्याला, ते आपण दाखवलं. तर त्यात ह्यांचं एवढंच म्हणणं आहे की त्याच वेळी ज्यावेळी हे सगळं घडलं, मग रमेश म्हात्रे वारंवार फोन करत होते, ते आले, त्यांनी त्या जी प्रियंका उदमले यांची परिस्थिती पाहिली, डॉक्टरांना त्यांनी विचारलं. डॉक्टर एक तर रमेश म्हात्रे यांचा फोन घेत नव्हते. तिथं आल्यानंतर डॉक्टरांनी रमेश म्हात्रे यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही ॲडमिट करा त्यांना इकडे, तेव्हा देखील डॉक्टर ऐकत नव्हते. असं
यांचं, कमलेश उदमले यांचं म्हणणं आहे, प्रियंका उदमले यांचं म्हणणं आहे आणि यानंतर मग त्यांचा वाद झाला, तर त्यात मारहाण झाली. मुळात या दाम्पत्याचं म्हणणं हेच आहे की 4 ते 10 वाजेपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी मग तात्काळ का ठेवलं. 6 जायची परिस्थिती होती, पाऊस भरपूर पडत होता, इथं कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं ह्याची आम्हाला कल्पना मिळत नव्हती आणि त्यामुळे आम्ही डिपेंड होतो पूर्णपणे KDMCच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलवरती. याच सगळ्या घटनेमध्ये यांनी हेच डॉक्टरांकडे आता बोट केलेलं आहे की ज्या सृष्टी मॅडम म्हणून आहेत त्या, परत एक वैभव साळुंखे घेऊन डॉक्टर आहेत, यांनी तिथं नीट वार्ता केली नाही, नीट बोलले नाही आणि त्यातून मग हा सगळा प्रकार झाला. नगरसेवकाशी त्यांनी नीट बोलले नाही नक्कीच. असा आरोप आता हे दाम्पत्य करते ठीक. आणि या सगळ्या घटनेमध्ये नेमकं तिथे काय घडलं हे त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे. डॉक्टरांची प्रतिक्रिया किंवा डॉक्टरांचं स्टेटमेंट पोलिसांनी घेतलेलंच आहे. नक्कीच पण धन्यवाद या- सविस्तर माहितीसाठी.